नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमध्ये. डॉक्टर पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालामध्ये मोठी माहिती समोर. अल्पवयीन आरोपीऐवजी ससूनमध्ये आईचंच ब्लड सॅम्पल घेतलं होतं. आरोपीच्या आईवर देखील कारवाईची शक्यता. अल्पवयीन आरोपीच्या आईचं ब्लड सॅम्पल घेतलं जाणार. ससूनमध्ये दिलेल्या महिलेच्या रक्ताच्या तपासणीसाठी सॅम्पल घेणार. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शिवानी अग्रवालचा शोध सुरू. अजय तावरेनं ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला होता. गुन्हे शाखेच्या पोलीस तपासामध्ये श्रीहरी हळनोरची कबुली. तर ब्लड सॅम्पल बदललं पण माझ्या मनातला ते पटलं नव्हतं. चौकशीमध्ये डॉक्टर हळनोरची कबुली. सीएमओ कार्यालयानं अजय तावरेची बदली थांबवली. 10 वर्षापासून अजय तावरेला राजाश्रय मिळतोय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. ससूनचे डीन डॉक्टर काळेंनी नीट जबाबदारी पार पाडली नाही. रुग्णाला उंदीर चावल्याच्या प्रकरणामध्ये अजय तावरे सक्त रजेवर असताना हा सगळा प्रकार घडला. हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषदेत माहिती. सुनील टिंगरेच्या शिफारस पत्रावर मुश्रीफांचा शेरा म्हणूनच तावरेची नियुक्ती. ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळेंची पत्रकार परिषदेत माहिती. आमदाराच्या शिफारशीवर तसा अहवाल दिला. तावरे योग्य नव्हता तर तसा अहवाल देणं डीनचं कर्तव्य होतं. मंत्री काय ब्रह्मज्ञानी असतात का? हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. पुणे पोलीस ससूनमधील नर्सेसची देखील चौकशी करणार. तावरे आणि हळनोर सोबत काम करणाऱ्या नर्सेसची चौकशी होणार. आतापर्यंत 15 ते 20 कर्मचाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. रवींद्र धंगेकरांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना कायदेशीर नोटीस पाठवणार. माझ्यावर कोणी हक्कभंग आणला तर मी त्याचा कसा भंग करतो ते पाहाच. शंभूराज देसाईंकडून आलेल्या नोटीसीला रवींद्र धंगेकरांचा इशारा. तर मला आलेल्या नोटीसीला मी उत्तर देणार. धंगेकरांचं प्रत्युत्तर. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजपचं आज राज्यभरात आंदोलन. महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानं राजकीय वर्तुळात आव्हाड निशाण्यावर. जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं. आव्हाडांविरोधात महाड पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्ह्यांची नोंद. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यासह आव्हाडांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का लावला? भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल. आव्हाडांची भावना समजून घ्यायला हवी. फक्त विरोधक असल्यानं आव्हाडांना विरोध नको. छगन भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत भुजबळांचे आभार मानले. तुम्ही अशा प्रसंगामध्ये सत्याच्या बाजूने उभे राहिला. आपले आभार. आव्हाड यांचं ट्विट. आव्हाडांकडून नकळतपणे बाबासाहेबांचे पोस्टर फाडले गेले. जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टपणे माफी देखील मागितली. जयंत पाटील यांच्याकडून आव्हाडांच्या कृत्यानंतर आता सारवासारव. संविधान धोक्यात म्हणणारे राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे जितेंद्र आव्हाडांवर काही बोलणार का? सचिन खरात यांचा सवाल. मंत्रालय परिसरामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजपच्या युवा मोर्चाचं आंदोलन. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न. संगमनेर शहर भाजपचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार. बाबासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी आव्हाडांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन आणि दुग्धाभिषेक. जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा भाजपकडून निषेध. नवी मुंबईमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजपचं आंदोलन. आव्हाडांच्या फोटोला चपलेनं मारत फोटो फाडत निषेध व्यक्त केला. आव्हाडांना तात्काळ अटक करण्याची मागणी. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये अमरावतीमध्ये देखील भाजपचं आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भाजपच्या अनुसूचित जाती सेलची जोरदार घोषणाबाजी. नांदेड शहरामध्ये भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी. रत्नागिरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. कार्यकर्त्यांकडून आव्हाडांवर कठोर कारवाईची मागणी. महाडमध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक. नागपुरातील संविधान चौकामध्ये आव्हाडांविरोधात भाजपचं जोरदार आंदोलन. ठाण्यातील कोर्ट नाका परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी. हॉटेल व्यावसायिक जय शेट्टी हत्येप्रकरणी छोटा राजन दोषी. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचा निकाल. मुक्याच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार रावसाहेब दानवे यांच्याकडून सुरू. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दानवेंवर गंभीर आरोप.
धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडणूक खर्चामध्ये अग्रेसर. निंबाळकर यांच्याकडून निवडणुकीमध्ये सर्वाधिक 52 लाख रुपये खर्च, तर अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याकडून निवडणुकीवर 27 लाख रुपयांचा खर्च. धुळे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांच्या खर्चामध्ये 25 लाखांची तफावत, तर भाजप उमेदवार सुभाष भामरे यांच्या खर्चामध्ये 29 लाखांची तफावत. प्रशासनाकडून दोन्ही उमेदवारांना नोटिसा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी आता अंतिम टप्प्यात. सकाळी 8 वाजल्यापासून एकूण 84 टेबलवर 140 फेऱ्यांमध्ये 4 तारखेला मतमोजणी होणार. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यास देखील निर्बंध. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय होणारच, माझी 2029च्या निवडणुकीची तयारी सुरू. गंगापूर विधानसभेचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचा दावा. विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच कायम. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा. लवकरच महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेणार. नाशिक शिक्षक मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची भाजपची तयारी. मुंबई शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि अजित पवार गटात पेच, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट आणि भाजप आमने सामने. भीषण दुष्काळामुळे आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता. आचारसंहिता शिथिल झाल्यास दुष्काळावरील उपाययोजनांना गती मिळणार. 7व्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार तोफा आज थंडावणार. 1 जूनला 7व्या टप्प्यातील 57 जागांसाठी मतदान. नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठापनाला. नागपूर विद्यापीठामध्ये बीएच्या इतिहासाच्या परीक्षेमध्ये हेडगेवार आणि संघावर प्रश्न, तर आरएसएसवरील प्रश्न पाठ्यक्रमाबाहेरील असल्याचा विरोधकांचा आरोप. इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर सतीश चापले यांनी दावा खोडला. उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये अखेर मान्सून दाखल. हवामान खात्याची माहिती. पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात धडकणार. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीकडे लक्ष द्या, अन्यथा पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरणार. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा. अकार्यक्षम धुळे महापालिकेच्या विरोधामध्ये जन आक्रोश मोर्चा काढणार. आमदार फारुख शहांचा इशारा. जनतेच्या समस्यांचं निराकरण करण्यामध्ये पालिका अपयशी. फारुख शहा यांचा आरोप. वाशिम जिल्ह्यातील 32 गावांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं ग्रामस्थांचं चक्काजाम आंदोलन. सेलू बाजार उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या या गावांना सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण सावट. ग्रामीण भागातल्या अनेक गावांमध्ये जलसंकट. गावकऱ्यांची टँकर सुरू करण्याची मागणी. अमरावतीमध्ये पाण्याची भीषण पाणी टंचाई. विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी महिलांची पळापळ. जीव धोक्यात घालून टँकर आल्यानंतर धक्काबुक्की करत विहिरीतून पाणी काढण्यासाठी कसरत. नाशिकच्या नंदिनी नदीतील वाळू चोरी रोखण्यासाठी आता 36 कॅमेऱ्यांची नजर. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाळू चोरी रोखण्याचा राज्यातील पहिलाच उपक्रम. वाळू चोरी रोखण्यासाठी स्थानिकांनी केलेल्या लढ्याला मोठं यश. धाराशिवच्या सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये फक्त 7% पाणीसाठा. परांडा तालुक्यामध्ये सिंचनाचा प्रश्न अधिक गंभीर.